जयकृष्ण मूर्ती आणि ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी या माझ्या दोन मित्रांची माझी भेट नक्की केव्हा झाली ते मला नीटसं आठवत नाही. खूप लहानपणीच झाली हे खरं. अलीकडच्या काही वर्षात या दोघांच्या विचारानं भारावलेले लोक भेटतात आणि आयुष्यातल्या कुठल्या तरी वळणावर, कदाचित अवघड वळणावर यांची ओळख झाली आणि त्यांच्या सहवासात प्रश्नांची उत्तरं मिळाली किंवा नाही हे माहीत नाही, पण शांती मिळाली असं सांगतात. मी तेव्हा विचार करते, मला केव्हा भेटले हे? मी असे काही प्रश्न घेऊन त्यांच्याकडे गेले नाही, पण मला प्रश्न पडले तेव्हा ते तिथे होतेच. शाळकरी वयापासनं यांची सोबत संगत होती. मधल्या काही वर्षामध्ये गाठीभेटी घडल्या नाहीत. मीच माझ्या जीवनप्रवाहाच्या संसाराच्या व्यापात त्यांच्याकडे थोडीशी पाठ फिरवली की काय? खरं तर तसंही नाही. त्यांच्याशी दैनंदिन संवाद घडत नसेल कदाचित, पण पदोपदी त्यांच्या सोबतीच्या खुणा होत्या, गाठीभेटी होत होत्या. जिद्दू कृष्णमूर्ती आणि ज्ञानदेव या दोघांची भेट घालून दिली ती माझ्या बाबांनी. ती औपचारिक भेट नव्हती. ही त्यांची पुस्तकं, ती तू वाच, त्यांचा अभ्यास कर असंही त्यांनी सांगितलं नाही. लहानपणापासून चाळीतल्या 2 खोल्यांपासून बाबांचं ज्ञानेश्वरी वाचन मी पाहिलं होतं. त्यांनी कधी देवपूजा केली नाही, सोळं नेसले नाहीत, पण बहुतेक वेळा आंघोळ झाल्यानंतर शुचिरभूत वस्त्रामध्ये बाबा जमिनीवर बसून समोर लाकडी स्टँडवर ज्ञानेश्वरी ठेवायचे आणि वाचायचे. कधी देवासमोर बसायचे, कधी जागा मिळेल तिथे बसायचे. रोज थोडा भाग वाचून झाला की पसायदान म्हणायचे आणि मग ज्ञानेश्वरी बंद करून उठायचे. कधी कधी ते ओळीने ज्ञानेश्वरी वाचायचे, पण बऱ्याच वेळा ते काही काही उतारे वेगवेगळ्या अध्यायातले पुन्हा पुन्हा वाचत असत. कधी कधी संध्याकाळी बसूनही ते ज्ञानेश्वरी वाचत असत. माझ्या नकळत मी त्यांच्याबरोबर बसू लागले. पसायदान तर केव्हाच पाठ होऊन गेलं, पण ते जे उतारे पुन्हा पुन्हा म्हणत असत तेही माझे पाठ झाले. आपण या उचिता स्वधर्मे राहाटता, देखा स्वधर्माते भजाल, जी काय एक तू नससी, असे कितीतरी उतारे आपोआप पाठ होत गेले. बाबांच्याकडे जी ज्ञानेश्वरी होती ती ज्ञानेश्वरी 2 भागामध्ये बाइंड केलेली होती. त्या ज्ञानेश्वरीमधलं मला मुख्य आवडणारी गोष्ट म्हणजे त्या ज्ञानेश्वरीतली 2-4 पानं गहाळ झाली होती किंवा फाटलेली होती आणि कुणीतरी अतिशय सुंदर अक्षरामध्ये ती ज्ञानेश्वरी लिहून काढली होती. मी बाबांना विचारलं, छापील अक्षरापेक्षा सुद्धाही हे अक्षर सुंदर होतं. तेव्हा बाबांनी सांगितलं की दादांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी ही ज्ञानेश्वरी त्यांना दिली होती आणि दादा तेही शिक्षक होते. त्यांनी शाळेतल्या कुठल्या तरी शिक्षकाकडनं ती ज्ञानेश्वरी लिहून घेतली होती आणि नंतर ती बाइंड केली होती. त्या अक्षरा इतकं सुंदर अक्षर मी आजतागायत पाहिलेलं नाही आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर ती सुंदर अक्षरातली पानंच येतात. बाबा कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये शिक्षक होते. त्यांचा मुख्य विषय मराठी भाषा विषय शिकवायचे ते. त्यांच्याबरोबर श्रीयुत ना भिडे नावाचे एक सायन्सचे टीचर होते. फिजिक्स उत्कृष्ट शिकवायचे. बाबांची आणि त्यांची मैत्री होती, पण मुख्य म्हणजे ना भिडे ज्ञानेश्वरी वाचत असत आणि दर एकादशीला महिन्यातनं एकदा ते सायकलवर बसून आळंदीला जात असत. त्या काळामध्ये आळंदीचा रस्ता खूप खराब होता, पण कुठलाही असो, कुठलाही ऋतू असो, त्यावेळेला ना भिडे आळंदीला जात असत. मला त्याचं त्यावेळेला सुद्धा विलक्षण कौतुक वाटत असे. SSCला 11वीमध्ये बोर्डामध्ये मी 11वी आले. त्यावेळेला कुठला विषय निवडायचा, कुठली बाजू निवडायची याबद्दल चर्चा चालली होती. आर्ट्सला जावं का सायन्सला असाही विषय होता. मला भाषा विषय आवडत असत. मी त्या भाषा विषयामध्ये पण चांगली काम करू शकले असते, पण मला सायन्स आणि गणितामध्येही उत्तम मार्क होते. बाबांची इच्छा कदाचित मी थोडीशी आर्ट्सला जावं अशी असावी असं मला वाटतं. बाबा मला घेऊन ना भिड्यांकडे गेले आणि त्यांच्याशी ही सगळी चर्चा झाली. तिथे नक्की काय बोलणं झालं ते मला आज आठवत नाही आहे सगळं, पण 2 गोष्टी नक्की आठवतात.
भिडे सरांनी बाबांना सांगितलं की ती जर आर्ट्सला गेली किंवा सायन्सला गेली तर दोन्हीकडे ती उत्तम काम करू शकेल, पण जर आर्ट्सला गेली तर तिचा सायन्सशी काहीच संबंध राहणार नाही. पण ती सायन्सला गेली, तिला डॉक्टर व्हायचं आहे, तर सायन्सला गेली असतानासुद्धा ती तिचं भाषेवरचं प्रेम, तिची साहित्याची जाण, सगळ्याची ओळख ठेवू शकेल. दुसरी एक गोष्ट त्यांनी सांगितली. ते म्हणाले, ते अचानक वळून माझ्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले, ज्ञानेश्वरी वाचतेस ना, मग काहीही कर, तू यशस्वी होशील. त्यावेळीसुद्धा मला त्या शब्दांमध्ये भाबडेपणा वाटला होता, पण त्या शब्दांमध्ये विलक्षण सामर्थ्य होतं हे मात्र खरं. बाबा, ज्ञानेश्वरी आणि मी यांचं असं एक अनोखं नातं होतं. आमच्या तिघांमध्ये ज्ञानदेव कुठे होते ते मात्र शाळेत होते. शाळेमध्ये ज्ञानदेवांच्या गोष्टी होत्या, ज्ञानदेवांबद्दल नाटकं होती, त्यांच्या आयुष्यातले चमत्कार होते. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये ज्ञानेश्वरांच्या नाटकावर मी विठ्ठलपंतांचं, ज्ञानेश्वरांच्या वडिलांचं काम केलेलं होतं. पण माझ्यासाठी ज्ञानेश्वरी हेच ज्ञानदेवांचं रूप होतं. बाबा 1996 साली गेले. 2001 नंतर बाबांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी किंवा 1-2 वर्षांच्या अंतराने मी ज्ञानेश्वरीतल्या कुठल्या ना कुठल्या विषयावरचं चिंतन माझ्या सगळ्या सुहृदांसमोर बोलत असे. जवळजवळ दरवर्षी, काही वेळेला सलग 2 वर्ष, काही वेळेला एखाद्या वर्षाआड, असा 7-8 वर्ष हा विवेचनाचा, चिंतनाचा प्रकार, चिंतनाची गोष्ट माझ्या सुहृदांबरोबर, माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर घडत होती. अवधान, धृतिविवंचना, अर्जुन पण अर्जुन गुण, ऐश्वर्य योग, तया नाम कर्म, हे सगळे विषय एकामागोमाग एक याचं विवेचन मी मांडलं होतं. 2009 नंतर माझ्या डोळ्यासमोर जो विषय मनात आला तो विषय होता पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पाप. 9व्या अध्यायाकडे, या विषयाकडे माझं लक्ष वेधलं. विषय जरी मनात आला तरी हे गोष्ट लक्षात आली की हा सोपा विषय नव्हे, हे सोहोपे नव्हे हे जाणवलं. विचारांची सुसूत्र मांडणी मनात येत नव्हती, अभ्यास घडत नव्हता. त्या 10 वर्षामध्ये संसारातल्या व्यापांचेही चढउतार चालू होते, पण मनाचा एक कोपरा ह्या विषयांनी व्यापलेला होता. कृष्णमूर्ती आणि ज्ञानेश्वरीचं अधूनमधून वाचन चालूच होतं. 2020 सालच्या जानेवारीपासून मनात येत होतं की हे लिखाण घडावं. मार्च नंतर कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात अनेक वर्ष वाचायचं ठरवून बाजूला सारलेलं पु य देशपांडे यांचं खरा पातंजल योग हे पुस्तक वाचलं आणि अचानक ह्या विषयाचा आराखडा डोळ्यासमोर उभा राहिला. जुन्या वह्या काढून पाहिल्या, त्यात 2010 पासून टिपणं होती. जून 2020 लिखाणाला सुरुवात केली. 5 जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे लिखाण संपवलं. आज 26 सप्टेंबर 2020 बाबांच्या वयाची 100 वर्ष झाली. त्यानिमित्तानं त्यांना ही माझी श्रद्धांजली आणि गुरुपौर्णिमेची गुरुदक्षिणा. पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पाप. सकाळी स्नान करत असताना स्नान संपता संपता काही श्लोक म्हटले जातात, जवळजवळ यांत्रिकपणे. माझे वडील म्हणत असत, ऐकून ऐकून मीही म्हणायला लागले. गंगे च यमुने चैव अशी सुरुवात असलेले ते बरेच श्लोक आहेत. शेवटपर्यंत जाऊन विष्णुपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम असं म्हणून नंतर परतसुद्धा आवर्तनं सुरू होतात, लक्षातही येत नाही. अचानक मी मधल्या श्लोकावर थांबले. पापोहम पापकर्माहम, पापोहम पापकर्माहम, पापात्मा पापसंभवः. पापोहम पापकर्माहम, पापात्मा पापसंभवः, त्राहि मां कृपया गंगे सर्व पापहरा भव. अहम पाप, अहम पापात्मा. का बरं? अशी कुठली पापं करते मी? अशी कुठली पापं यापूर्वी केली आहेत? मी तर शांत जीवन जगते आहे, कुणाला उगाच दुखवत नाही, रोजच्या व्यवहारातही फार मोठी पापं करत नाही. आम्ही देवपूजा करतो, दानधर्म करतो, गरिबांना मदत करतो, पाप कुठलं यात? का आपल्या सगळ्या छोट्या मोठ्या चुकांसाठी, पापांसाठी एक सरसकट क्षमा मागून टाकली आहे?
पापाची कल्पना तरी काय आहे? पाप म्हणजे काय? लहानपणापासून आपण ज्या परंपरेत वाढतो, ज्या वातावरणाचे संस्कार आपल्यावर होतात, त्यांचाही आपल्या विचारांवर परिणाम होत असतो. त्यातून आपण काही निष्कर्ष काढलेले असतात. काही संकल्पना समाजाने आपल्यावर लादलेल्या असतात. खोटं बोलू नये, चोरी करू नये इत्यादी नैतिक उपदेशापासून ते इकडे जाऊ नये, अमुक वस्तू घेऊ नये, अमुकला शिवू नये, अमुकशी बोलू नये, अशा सामाजिक बंधनांपर्यंत अनेक गोष्टी आहेत. या आणि इतर अनेक सामाजिक नियमांचा भंग होऊ नये म्हणून समाजातल्या सत्ताशक्ती केंद्रांनी पापाच्या संकल्पनेचा फायदाही घेतलेला दिसतो. पापोहम पाप कर्माहम या श्लोकामुळे पाप म्हणजे काय याचा विचार मी करायला लागले. अनेक सत्कृत्यांची, चांगल्या वागणुकीची यादी लहानपणापासून मनावर ठसवली गेली आहे. त्याच्यापेक्षा वेगळं वागणं म्हणजे पाप करणं का? मोठेपणी त्यात आणखी काही गोष्टींची भर पडली. दुसऱ्यांच्या वस्तूंचा हव्यास धरणं, दुसऱ्याला दुखवणं, हिंसा करणं, केवढी तरी मोठी यादी आहे. लहानपणच्या गोष्टींमध्ये आणखी एक गोष्ट असायची. छोटी मोठी पापं करताना पकडलं गेलो तर त्या पापाचं स्वरूप बदलतं, शिक्षाही मिळते. पण सुटलो तर ते पाप राहत नाही. रॉबर्ट फुल्जम नावाचा एक जर्मन लेखक आहे. अनेक विषयांवर त्याचं लिखाण मार्मिक भाष्य करतं. लहानपणी छोट्या मोठ्या चोऱ्या, गुन्हे करताना कशी गंमत यायची हे सांगताना तो लिहितो, या छोट्या मोठ्या इरेग्युलॅरिटीजना हरकत नसते. प्रश्न असतो तो पकडलं जाण्याचा. तुम्ही पकडलं गेला नाहीत तर हे सगळं खपून जातं. त्यानंतर त्यांनी एक छोटी गोष्ट लिहिली होती. घरातून न सांगता पैसे घेऊन कँडी आणायची छोट्या रॉबर्टला सवय लागली. आईच्या लक्षात ही गोष्ट आली. तिने एकदा त्याला पकडलं. आई रागवली, मारही मिळाला. आईने त्याला ओढत देवासमोर नेलं आणि म्हटलं की म्हण, मी चुकलो, मी पाप केलं, पुन्हा असं करणार नाही. रॉबर्ट चिडला होता. गाल फुगवून गप्प राहिला, बोललाच नाही. आई म्हणाली, म्हण, नाहीतर बाबांना सांगेन. त्यावर रॉबर्टचं वक्तव्य आहे, त्यावेळी मला समजलं की वडील ही देवापेक्षा थोर व्यक्ती आहे, तिला जास्त घाबरावं लागतं. मनात विचार पापोहम पाप कर्माहममुळे सुरू झाले. या संदर्भातला आणखी एक विचार आठवला. पाप आणि पुण्य म्हणजे काय हे कृतीवर आधारित नसून त्या कृतीच्या परिणामांवर आधारित आहे. ह्या विचाराचं आपल्या सर्वांना माहीत असलेलं उदाहरण म्हणजे हरणाला किंवा सशाला वाचवण्यासाठी शिकाऱ्यांना चुकीची दिशा दाखवणारं साधन. खोटं बोलण्याचं पाप करत असताना त्यामागचा हेतू जर चांगला असला, पुण्यात्मक असला, तर ते पाप चालतं. पाप म्हणजे काय यावर बरीच उलटसुलट चर्चा होते. पुण्याचीही व्याख्या करण्याचे अनेक प्रयत्न होतात. एका माणसाचं पाप दुसऱ्याच्या त्रासाला कारणीभूत होऊ शकतं. पुण्याची या जन्मातली शिदोरी पुढच्या जन्मात उपयोगी पडून तो जन्म चांगला मिळतो, ही काही गृहीतकं आहेतच. आणखी एक विवरण पातंजल योगामध्ये वाटलं. जीवाच्या उत्क्रांतीला अनुरूप कर्म म्हणजे पुण्य आणि उत्क्रांती विरोधी कर्म म्हणजे पाप. ही उत्क्रांती म्हणजे जगाचं कल्याण, स्वार्थासाठी झटण्याचं सोडून वाईटाचा प्रतिरोध आणि चांगल्यासाठी श्रम करणं. वाईटाचा प्रतिरोध आणि चांगल्यासाठी प्रयत्न ह्यासाठीच अर्जुन युद्धाला उभा राहिला होता. पण प्रत्यक्ष युद्धभूमीवर आपण पाप करत आहोत असंच त्याला वाटू लागलं होतं. ते का बरं? हा प्रश्न माझ्या मनात आला आणि पाप पुण्याच्या या संकल्पनेचा ज्ञानदेवांनी कसा धांडोळा घेतला आहे हे बघावं असं माझ्या मनात आलं. अनेक गोष्टींची श्रीकृष्ण मुखांनी ज्ञानदेवांनी चर्चा केली आहे. अनेक प्रकारांनी अर्जुनाला समजावलं आहे. आणि हे सगळं वाचता वाचता 9व्या अध्यायातल्या ओवीपाशी मी पुन्हा थांबले. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेणे पविजे ते शुद्ध पुण्य. मग मी न पविजे ऐसे, जे पापरूप पुण्य असे, तेणे लाधलेनी सौरसे स्वर्गा येती. पुण्यात्मक पाप, पापात्मक पाप आणि शुद्ध पुण्य, पापरूप पुण्य. शब्दांचा खेळ तर नक्की नाही हा. पण मग पापपुण्याच्या संकल्पना तपासून पाहायची
आवश्यकता वाटायला लागली. पुण्य करून स्वर्ग मिळतो आणि पाप केलं तर नरकात जावं लागतं, ह्या बाळबोध समजुतीतून तर आम्ही नक्की बाहेर पडलो आहोत. पण एकदम पुण्यात्मक पाप? अर्जुनासारखाच माझ्या मनात गोंधळ उडाला. आणि ज्ञानेश्वरीची ही विशेषता आहेच की आपल्या मनात असलेला प्रश्नच अर्जुनाने पुढे विचारलेला असतो. प्रत्येक गोष्ट समजावताना श्रीकृष्णाने अर्जुनाला बोटाला धरून हळूच पुढच्या पायरीवर नेलं आहे. मग मीही अर्जुनाचा पदर धरून या पुण्यात्मक पापापर्यंत पोचण्याची धडपड करू लागले. कौरवांविरुद्ध युद्ध करण्यासाठी उभ्या राहिलेल्या अर्जुनाचा रथ श्रीकृष्णाने दोन्ही सैन्यामध्ये उभा केला आणि अर्जुन गडबडला. समोरच्या सैन्यामध्ये आज एकाके तसे मामे सासरे सोयरे सखे असे पाहिले आणि एकदम तेथ अर्जुनाच्या मनी गजबज जाहली. आपण करत आहोत ते पाप आहे असं त्याला वाटू लागलं. हे टाळलंच पाहिजे अशी भावना झाली. म्हणून जळो हे झुंज प्रत्यया नये मज एणे काय काज महापापे. अर्जुन स्वतःच्या म्हणण्याचं समर्थन करण्यासाठी अनेक मुद्दे मांडत राहिला. कुलक्षय होणार आहे, मित्रद्रोह आहे, भीष्मद्रोणांना मारणं अनुचित आहे, वंशज धर्म लोपणार आहे, जातीधर्म लोपणार आहे, कुलस्त्रिया बिघडणार आहेत, अशी या कल्मशाची म्हणजे पापाची थोरी आहे. पापमेवाश्रयेदस्मान हत्वैताना ततायिनः असं गीतेतला अर्जुन म्हणतो. या सगळ्यांना मारून आम्हाला पापच मिळणार आहे. ज्ञानदेवांचा अर्जुन मात्र त्या पलीकडे जाऊन काहीतरी म्हणतो. ते म्हणणं ऐकलं आणि वाटलं, अरे मी शोधत असलेल्या पुण्यरूप पाप संकल्पनेची सुरुवात तर इथेच आहे. कुळहरणी पातके ती अंगी जडती अशेखे तये वेळी तू कवणके देखावासी. तुला कुणी कुठे पाहायचं, तयापरी तू देवा मध झको नयेसी मावा जरी पुण्याचा बोलावा नाशी जाईल. माझा पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तू माझ्याकडे येणार नाहीस. म्हणजे स्वजनांना मारण्याचं पाप अनेक दुष्परिणामांना जन्म देतं हे खरंच, पण ह्या माझ्या कृतीमुळे तू दुरावशील. पुण्य करायचं ते तुझ्याजवळ राहण्यासाठी. मग मातेचे पविजे ते शुद्ध पुण्य हे अर्जुनाला माहीत होतंच, पण मोहे आकळीला असल्यामुळे त्याला जणू त्याचा विसर पडला होता. यानंतर ज्ञानदेवांनी श्रीकृष्ण मुखाने अर्जुनाला या पापपुण्याच्या संकल्पनेचा हळूवार उलगडा करून दाखवला. अर्जुनाला पाप कशामध्ये वाटत होतं? समोर उभ्या असणाऱ्या आप्तस्वकीयांच्या वधाला कारणीभूत होण्याचं. आणि श्रीकृष्ण त्याला सांगत होता, स्वधर्म हा सांडशील तरी पापावर पडा होशील. श्रीकृष्णाचा हा युक्तिवाद तर आपल्याला माहीतच आहे, पण स्वधर्म म्हणजे काय आणि स्वधर्म ओळखायचा तरी कसा? ह्या प्रश्नाचं उत्तर बुद्धी सावध ठेवली की स्वधर्म समजतो असं दिलं जातं. पण स्वधर्म पाळायचा, कर्म करत राहायचं, ह्याबरोबरच किंबहुना ह्यापेक्षा अवघड अट श्रीकृष्णाने घातली. त्यांनी अर्जुनाला सांगितलं, म्हणोनी तुझ पार्था हे तू सांडोनी सर्वथा क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. नुसता स्वधर्म कामाचा नाही, नुसती अंगभूत क्षात्रवृत्ती उपयोगाची नाही. स्वधर्म पाळायचा तो हेतू सांडोनी सर्वथा. हेतू सांडोनी म्हणजे काहीच मनात न आणता. मी हे चांगल्या हेतूने करतो आहे असं सुद्धा मनात येता कामा नये. चांगला हेतू वाईट हेतू असा भेदभावच नाही. पाप पुण्य त्यावर अवलंबून नाही. स्वधर्मू हा आचरता दोषू नाशे असता तुझं भ्रांती हे कवणचित्ता एथ पातकाची असं श्रीकृष्णाने सांगितलं खरं, पण त्या स्वधर्मालाही शुद्धतेचं एक वेगळंच परिमाण लावलं. फलाशा सोडली पाहिजे. तव अधिकारः कर्मणी एव अस्ति फलेषु मा हे तर लोकप्रिय तत्त्वज्ञान आहे, पण त्या अनुसंधाने अधिक खोलवर विचार करायला लावणारा शब्द आहे हेतुकपणे. स्वधर्मू आचरता दोषू नाश पावतो हे खरं, पण त्या स्वधर्मालाही दोष झडू शकतो. कसा? हेतुकपणे. श्रीकृष्ण म्हणत आहे, अमृते तरीची मरिजे जरी विखेसी सेविजे तैसा स्वधर्मे दोषू पाविजे हेतुकपणे. त्रैलोक्यचे अनकळित जरी राज्य होईल येथ तरी हे अनुचित
मी करणार नाही, भीष्म द्रोणांना मी मारणार नाही, हे पाप आहे. ह्या अर्जुनाच्या आक्रोशाला स्वधर्म हा उतारा सांगितला खरा कृष्णाने, पण ह्या स्वधर्माच्या अमृताला जपावं लागतं. त्यामध्ये जर विष मिसळलं गेलं तर मात्र ते उलटाच परिणाम घडवू शकतं. आणि स्वधर्माला असा डाग लावणारी गोष्ट म्हणजे हेतू. या हेतुकपणाकडे जरा लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे असं मला वाटलं. हेतुकपणा याचा अर्थ फलाशा, फळाची इच्छा असा केलेला आढळतो. फळ मिळणं म्हणजे काय असतं? संपत्ती मिळणं, गुण मिळणं, सुख मिळणं. व्यावहारिक जगात तर अशा अनेक गोष्टी आहेत. आध्यात्मिक मार्गावरही त्याची कमतरता नाही. पण हेतू आणि फलाशा यामध्ये सूक्ष्म फरक आहे असं वाटतं. पैसा, संपत्ती मिळवणं आणि त्यायोगे ऐहिक सुख मिळवणं, सत्ता मिळवून अधिकाराचा उपभोग घेणं, ज्ञान मिळवून उपदेशाचा अधिकार प्राप्त झाल्याचा अहम मिळवणं, हेतूशिवाय या गोष्टी घडू शकतात का? या क्रिया घडू शकतात का? शुकमुनींची गोष्ट आपल्याला माहिती आहे. जनकाच्या राजमहालात राहत असताना सर्व सुखोपभोगांचा स्वीकार करणाऱ्या शुकमुनींना पाहून जनकाला आश्चर्य वाटले. त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय असं त्याच्या मनात आलं. त्याने तो प्रश्न त्यांना विचारला, तुमच्या आमच्यात मग फरक तो काय? शुकमुनींनी कमंडलू उचलला आणि तत्क्षणी राजवाडा सोडला. ते तिथून निघून गेले, कुठल्याही उपभोगाला न चिकटता. हे तुला शक्य आहे का? हाच तो फरक असं जनकाला सांगत पद्मपत्र इवांबसा असं एक अवतरण वाचनात येतं. पाण्यात राहून थेंबाचाही स्पर्श होऊ न देणारं मन. त्याग हा गुण गुणांच्या यादीमध्ये बऱ्याच वरच्या क्रमांकावर आहे. त्याने मिळणारं पुण्यही मोठं आहे. पण तोही हेतुपूर्वक असतो का? त्यातही फलाशा असते की काय? ते कर्म म्हणजे त्यागाचं कर्म घडत असताना कदाचित ते हेतुपूर्वक नसेल, पण मी हा त्याग केला आहे ही भावना ही फलाशाच आहे का? आणि मी हा त्याग केला म्हणून मला ही प्राप्ती होणार आहे ही आशा, किंवा त्याही पुढे जाऊन ही गोष्ट मला प्राप्त व्हावी म्हणून मी हा त्याग करतो आहे. या सगळ्या छटा हेतुकपणे केलेल्या पुण्यकर्माच्या आहेत आणि म्हणून ते पुण्यरूप पाप. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. बायको आपल्या नवऱ्याला सांगत असते, तो समोरचा माणूस बघा किती गोष्टींचा त्याने त्याग केला, गोड खाणं सोडलं, धूम्रपान सोडलं, देवपूजा करतो, नाहीतर तुम्हाला कशाचा त्याग करताच येत नाही. नवरा स्नानासाठी निघालाय, खांद्यावर पंचा टाकलेला आहे. बायकोचं बोलणं ऐकून तो म्हणतो, ह्याला तू त्याग म्हणतेस? त्याग काय असतो ते मी तुला सांगतो. हा बघ, मी संसाराचा त्याग करून निघालो. खांद्यावरच्या पंचानिशी तो घर सोडून निघून गेला. हेतू चांगला असो वाईट असो, त्यांनी बांधलं जाणं हा प्रश्न आहे. पुण्यरूप पाप आणि पापरूप पाप हे दोन्ही बंधनकारक आहेत. मग माते पविजे ते शुद्ध पुण्य कुठलं? हेतुकपणे आचरायचा धर्म माते पविजे या स्थितीमध्ये आपोआप कसा परिवर्तित होतो ह्याचं उदाहरण विवेकानंदांच्या चरित्रात सापडतं. नरेंद्र सांसारिक अडचणींनी गांजला होता. मी तुला पाहतो इतक्या स्पष्टपणे मी परमेश्वराला पाहिलं आहे असं ठामपणे सांगणाऱ्या रामकृष्ण परमहंसांचं शिष्यत्व त्यांनी पत्करलं होतं. पण ऐहिक संसाराचे पाश अजून सुटले नव्हते. प्रियजनांचे हाल पाहवत नव्हते. घरातल्या गोष्टींची कमतरता जाणवत होती. तेव्हा काहीशा उद्वेगानंच तो रामकृष्णांना म्हणाला, तुमची कालीमाता काय कामाची? ती मला पैसा स्वास्थ्य काहीच देत नाही. रामकृष्णांनी त्याच्याकडे पाहिलं. त्याला ते कालीमातेच्या मंदिरात घेऊन गेले आणि त्याला सांगितलं, तुला पाहिजे ते तिच्याकडे माग, ती नक्की देईल. नरेंद्र कालीमातेसमोर उभा राहिला, पूर्णपणे लीन झाला. त्याचं मन शांत झालं आणि मग त्याच्या तोंडून त्याची मागणी बाहेर पडली, मा मला ज्ञान दे, वैराग्य दे, श्रेयाचं सौभाग्य दे. हा दीप जन्मावेरी तुझ्या दारी पेटता राहो, ज्ञानाचा दुमदुमता घोष माझ्या मनी उठता राहो. ह्या हेतुबंधनाची चर्चा थोडी बाजूला ठेवून पुण्यपापाच्या या चर्चेचा जरा वेगळ्या दृष्टीने अभ्यास केला तर विचार करायला लावणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या. सुरुवातीला मी म्हटलं तसं
पापोहम म्हणून अशी कोणती मोठी पापं आम्ही करत आहोत? आणि आम्ही दानधर्म करणं, अडलेल्यांना मदत करणं, देवपूजा करणं या आणि इतर अशा पुण्यकर्मांचा काहीच उपयोग नाही का? त्याचं काहीच फळ मिळत नाही? मिळतं ना. देखा स्वधर्मा ते भजाल, तरी कामधेनू हा होईल, मग प्रजा होन संडील तुमते कदा. हा स्वधर्म तुम्हाला कामधेनूसारखं इच्छित फळ नक्की देईल. यज्ञ, अग्निमुखी हवन, देवतापूजन, ब्राह्मण भोजन, गुरुभक्ती, अतिथीचा आदर ही सर्वसामान्य पुण्यकर्मच आहे. पण ती जर मनात स्वर्गसुखाची इच्छा ठेवून केलेली असली तर त्याचं फळ जे स्वर्गसुख ते नक्की मिळेल. पण मी मिळणार नाही, मोक्ष मिळणार नाही, मुक्ती मिळणार नाही. म्हणून हे पुण्यरूप पाप. मग यावर उतारा? पुन्हा आपण त्याच उत्तराकडे येतो. अहेतुके चित्ते अनुष्ठापा ययाते. पुण्यात्मक पाप या 9व्या अध्यायातल्या संकल्पनेपासून हे चिंतन सुरू झालं. ज्या गीतेवरच्या श्लोकावर हे विवरण आहे तो श्लोक असा आहे. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम अश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. 3 वेद जाणणारे, यज्ञामध्ये सोमपान करणारे, पाप नष्ट झालेले याज्ञिक हे यज्ञांनी माझं यजन करून स्वर्गगती मागतात. पुण्याचं फल असा जो देवेंद्राचा लोक ते तो प्राप्त करून त्या स्वर्गलोकी दिव्य असे देवांचे भोग भोगतात. आजच्या स्पर्धात्मक जगात एकमेकांवर कुरघोडी करत ऐहिक सुख, स्वर्गात्मक सुख मिळवणारी माणसं, राजसगुणांच्या योगाने सर्व कर्म विचार सुयोग्य रीतीने करून सुखप्राप्तीची इच्छा करणारी माणसं, या सगळ्यांना हे वर्णन कसं चपखल बसतंय असं मनात आल्याशिवाय राहत नाही. पण माणसाची प्रवृत्ती नेहमी अशीच असते का? कदाचित यावर उतारा म्हणूनच आपल्याकडे पुराणात, संस्कृत साहित्यात, उपनिषदांमध्ये काही गोष्टी आहेत. त्यामध्ये दर 12 वर्षांनी आपली सगळी संपत्ती दान करून टाकणारा रघुराजा आहे. कठोपनिषदामध्ये नचिकेतासारखी गोष्ट वाचताना वाटतं की असाही काळ होता तर की जेव्हा माणसं आपला शब्द पाळत असत आणि ठराविक काळानंतर जमा केलेलं आपलं पूर्ण संचित दान करून टाकत असत. हे कदाचित हेतुरहित कृत्य असेल, पुण्य असेल. मनःशांती, समाधान हाही हेतूच की. परमेश्वराचं सख्यत्व लाभणं हे शुद्ध पुण्यामुळेच शक्य होतं. पुण्यरूप पापामुळे रिद्धिसिद्धी प्राप्त होतात, स्वर्गसुख मिळतं. पण मोक्ष, मुक्ती मिळण्यासाठी शुद्ध पुण्य आवश्यक आहे, ज्यामध्ये हेतुकविरहित स्वधर्माचं पालन आहे. आणि स्वधर्माचं पालन करत असताना आवड नावड नाही. आपण या उचिता स्वधर्मे राहाटता, जे पावेल ते निवांता साहो निजावे. मग पावेल ते म्हणजे माते पविजे हे श्रीकृष्णाचं सामिप्यही असेल, तेही घडेल. पण त्या हेतूनी स्वधर्माचं वर्तन घडलेलं नसेल. सर्वसामान्य माणसं करत असलेली कर्म ही हेतुकपणेच असतात. लहानपणापासून पूर्वस्मृतींचा आधार घेत हे ठसवलंच जातं की असं केलं तर त्याचं हे फळ मिळेल, पुण्य केलं तर त्याची गोड फळं चाखायला मिळतील, पाप केलं तर त्याची शिक्षा ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी निश्चित मिळेल. मग पुण्य म्हणजे काय आणि पापाचा प्रदेश कुठून सुरू होतो हे समजणं फार अवघड आहे. व्यवहारात असं वागावंच लागतं असा मुलामा चढवून आपण कर्म करत असतो. ती कर्म हेतुमूलकच असतात. चांगला हेतू, वाईट हेतू असे हेतूंचं वर्गीकरण करण्यात येतं. चांगल्या हेतूने केलेली कर्म ही पुण्यकर्म असल्यामुळे चांगल्या ध्येयप्राप्तीकडे घेऊन जातील आणि वाईट हेतूने केलेली कर्म दुःखात, संकटात टाकतील असा आपला समज असतो. पण वाईट हेतूने केलेली कर्म म्हणजे तरी काय? स्वार्थासाठी केलेली, आपल्या स्वतःच्या अहमपणासाठी केलेली, मी, माझं, मला ह्या विचाराने केलेली कर्म. मी चांगलं करतो का वाईट करतो ह्या विचाराने ती केली जात नाहीत. त्याचे परिणाम वाईट असतात, पण त्याची तरी जाण ती पापयुक्त कर्म करणाऱ्याला असते का? माझ्या कुटुंबाला सुखात ठेवण्यासाठी मी वाटमारी करून पैसे मिळवतो हा वाल्या कोळ्याचा विचार त्याच्या पापात्मकतेचं समर्थन करत होता. कुटुंबाचं सौख्य
हा थोर हेतू मनात असला तर तो किती फोल आहे हे नारद मुनींनी त्याला दाखवून दिल्यानंतर त्याला जाग आली. ती हेतूपासून मुक्तता मिळायला हवी हीच. स्वतःला चांगला वाटणारा हेतू पाप करण्यास उद्युक्त करू शकतो. जगाच्या समाजाच्या हितासाठी आम्ही ही पुण्यकर्म योग्य कर्म करत आहोत ह्या विचाराने देवाच्या देशाच्या धर्माच्या जातीपंथांच्या नावाने केवढा तरी हिंसाचार जगात घडला आहे, घडतो आहे. पापरूप पुण्य म्हणायचं ते हेच का? मी जे करत आहे त्यामागे हेतू चांगला आहे असं आपल्या मनानेच ठरवलेलं असतं. यश कीर्ती सत्ता मिळवून देतं ते चांगलं कार्य आणि त्यासाठी केलेलं म्हणजे पुण्यात्मक आचरण अशी काहीशी समजूत आहे. पण ह्या गोष्टी इतर मार्गानेही मिळू शकतात. मग चांगलं म्हणजे काय? E.F. शूमाखर या 20व्या शतकातल्या नावाजलेल्या अर्थशास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की चांगलं याचं उत्तर आपल्याला असं मिळतं की जे मला आणि सर्वांना मुक्तीच्या मार्गाने नेतं ते. माणसाच्या भौतिक गरजा अनंत असतात, पण अशी अनंतता भौतिक स्तरावर कधीच अस्तित्वात नसते. ती अध्यात्माच्या पातळीवर असू शकते आणि म्हणूनच अनंतत्वाच्या प्राप्तीसाठी माणसाने या भौतिक जगाच्या पलीकडे गेलं पाहिजे. If we want comfort, consolation, we shall have it one way or another. But with it come further pain and misery. The desire for comfort, for security, has the power to create every form of illusion. It is only when the mind is still there is a possibility of coming into being of the real. जय कृष्णमूर्तींच्या कॉमेंट्रीजमधली वाक्य आहेत. कमिंग इन टू बीइंग ऑफ द रिअल हे आपोआपच होतं. आवड नावड निवड शून्य शुद्ध पुण्य घडलं म्हणजे. आणि हे कसं घडणार? माते पविजे अशा शुद्ध पुण्याचा शोध घेता घेता काय म्हणजे शुद्ध पुण्य नाही याचं दार किंचितसं किलकिलं झालं असं वाटलं. म्हणजे ईश्वराचं नेती नेती हे वर्णन. सत्य म्हणजे काय ते मी सांगू शकत नाही, पण सत्य काय नाही त्याकडे मी बोट दाखवू शकतो हे बुद्धाचं म्हणणं. ट्रूथ इज अ पाथलेस लँड अँड इट विल कम टू यू अनइन्व्हायटेड हे जय कृष्णमूर्तींचं आत्मविश्वासपूर्वक आवाहन ह्याचं पुन्हा एकदा स्मरण झालं. पुण्यरूप पापाची जाणीव ठेवली. घडणाऱ्या तत्सम पुण्यरूप कृतींमधला आवड नावडीचा हेतुरूप अडसर जर दूर केला तर कदाचित शुद्ध पुण्याचं दर्शन घडू शकेल. पापात्मक पापाचा विचार व्यापक विचार योगसूत्रांमधल्या यमनियमांमध्ये आहे असं वाटतं. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह यांना सार्वभौम महाव्रत असं म्हटलं आहे. हिंसा, असत्य, स्थेय, अब्रह्मचर्य आणि परिग्रह यांचा अंतर्भाव पापांमध्ये होतो. हिंसा म्हणजे जगात भरलेल्या क्रौर्याचा आणि मत्सराचा विचार आहे. दुसऱ्याला शब्दांनी दुखवण्यापासून शारीरिक हत्येपर्यंत खूप सूक्ष्मपणे सहजरित्या वेगळ्या वेगळ्या प्रकाराने आपल्या जीवनामध्ये हिंसा वावरत असते आणि आपण अतिशय हुशारपणे तिचा पुरस्कार करत असतो. दैनंदिन जीवनातील बरे सत्य बोला हे एक सामाजिक नीती बांधिलकीचं तत्त्व आहे, पण सत्याशी सौदा न करता असत्याला दूर करणं शक्य आहे का? स्थेय म्हणजे चौर्य फक्त मालमत्ता किंवा मिळकतीचं नसतं, विचारांचं, कल्पनांचं, श्रेयाचंही असतं. परिग्रह फक्त संपत्तीचा किंवा वस्तूंचा नाही, तर पूर्वश्रुती आणि पूर्वानुभवांचाही असतो. ब्रह्मचर्य म्हणजे योगदर्शनानुसार जीवनचर्या. नेहमी जो अर्थ घेतला जातो स्त्री पुरुष संबंधांचा त्याग ते नव्हे. सर्वं खलु इदं ब्रह्म अशी श्रुती आहे. मानवासहित समस्त जग समजून घेणं, शिक्षित होणं अपेक्षित आहे. त्यासाठी ज्या आचरणाची व जीवनचर्येची अपेक्षा केली जाते त्याचं नाव ब्रह्मचर्य. अशा योगचर्येमुळे नवी जीवनशैली आकाराला येते आणि ह्याच्या विरुद्ध वर्तन म्हणजे अब्रह्मचर्य. आता ह्या पार्श्वभूमीवर पापात्मक पापाबरोबर किंबहुना त्यामुळेच पुण्याची कल्पना स्पष्ट होऊ लागली. पुण्यरूप पापामधला अनुकूल व प्रतिकूल संवेदनानुसार होणारे पूर्वानुभव आणि पूर्वश्रुतीवर अवलंबून असणारे आवड-नावडयुक्त वर्तन आणि हिंसा, असत्य, स्थेय, अब्रह्मचर्य, परिग्रह
यामुळे मानव व मानव आणि मानव व निसर्ग यामध्ये अखंड विसंवाद आणि असंतुलन घडवून आणणारं पापात्मक वर्तन, या दोन्हीचा साक्षात्कार झाला तर कदाचित शुद्ध पुण्याचं दर्शन घडू शकेल. सावध चित्तानं स्वधर्माचं हेतुरहित आचरण केलं असता ते आपोआप प्रत्ययाला येतं. श्रीकृष्णाचा अर्जुनाला उपदेश युद्धस्व असाच होता. पण युद्ध कसं कर, विगतज्वराः हेतू सांडोनी सर्वथा. सकाळच्या स्नानसमयी करण्याच्या श्लोकांसारखंच संध्याकाळचं ज्ञानदेवांचं पसायदानसुद्धा यांत्रिकपणेच म्हटलं जातं असं वाटायला लागलं. दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. पापाचा अंधकार नाहीसा होऊन स्वधर्म सूर्याचा तेजस्वी प्रकाश पडणार आहे. दुरित म्हणतात ज्ञानदेव, त्यात पुण्यात्मक पापही आहे आणि पापात्मक पापही आहे. सर्व प्रकारच्या दुरिताचा अंधकार जीवनातून नष्ट व्हायला हवा. कर्म तीच घडतील, धर्म तोच राहील, पण तो आवड-नावड, पूर्वानुभव, पूर्वस्मृती यामुळे घडणाऱ्या संस्कारांपासून दूर असेल. हेतुबंधनात, चांगल्या किंवा वाईट कुठल्याच हेतुबंधनात अडकलेला नसेल. साक्षीभावानं घडत असलेलं कर्म फळ देऊन जाईलही, पण ते फळ मिळावं असा त्या कर्मामागचा हेतू नसेल. यात पुण्यरूप पापाच्याही पलीकडे असलेला चिन्मय आनंद अंतर्भूत आहे आणि पापरूप पापाचा त्याग प्रयत्नशून्यपणे सहज घडतो आहे. त्यामुळे जे हेतुरहित स्वधर्माचरण घडणार आहे त्यांनी जीवनाला सच्चिदानंदमयतेचं लेणं प्राप्त होणार आहे आणि मग जो जे वांछील ते शुद्ध पुण्यच असणार आहे.